tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आहे ओहो यावेळेला फटका खेळलाय परंतु तो फसला, हातात गेलाय। पहिल्याच बॉलवर चौकार खेळला आणि दुसऱ्या बॉलला आशिषने दाखवलं मी पनवेल वरून पटण्याला का आलोय। विकेट घेतली आणि या विकेटचे प्रायोजक आहेत JVA ब्रदर्स। एक तेरी एक मेरी, अभी तक तो यही दास्तान लिखी गई है। आशीष पाल ये खिलाड़ी ना बहुत है कमाल। पहला चौका, उसके बाद ये बड़ा शॉट खेलने गया, टॉप एज लगा, नीचे क्षेत्ररक्षक थॉमस टैस थे और नहीं किया कोई गलती। एक अच्छा कैच चंदू सर। चांगली सुरुवात झाली आहे। एका बाजूला विकेट चौकार आला, दुसऱ्या बाजूला लगेच विकेट आली आहे। हल्ले प्रति हल्ले पलटवार प्रदीप पाटील। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। समोर आहेत आशिष। हो याही वेळेला हलकासा कट होताना पाहायला मिळालाय। बॉल पाठीमागे गेला खरा आणि तोपर्यंत एक रन पूर्ण केली आहे। मध्ये मॅच दोन्ही टीमच्या बाजूला चालली आहे। याही वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु सर्कलच्या आतमध्ये पद्मेश म्हणजे प्रथमेश फुंडेगावचे तिकडे येताना पाहायला मिळाले। आपापल्या गावाला महाराष्ट्राच्या दोन टीम आहेत आणि दोन वेळा विजेते झाले तीन पैकी। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे आणि फिल्डर तिकडे येत आहेत। पहिल्याच ओव्हरमध्ये दोन मोठे हादरे दिलेत आणि हादरे देणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आशीष कुमार पाल। बड़ा झटका लगता हुआ, बहुत बड़ा विकेट, JVA ब्रदर्स विकेट। कमाल की गेंदबाजी आशीष पाल के द्वारा। ये बड़ा शॉट खेलने गए, शॉट कवर पे खिलाड़ी मौजूद और एक अच्छा कैच एग्जीक्यूट किया है और इस तरीके से गुजरात लायंस इलाइट फिट को ना ये एक बहुत बड़ा झटका लगा है। इसी ओवर में दो ओपनर चल पड़े डगआउट की ओर। चेहऱ्याचे हावभाव पाहना की विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाला आनंद होणं स्वाभाविक आहे। त्याच्यासाठीचे प्लॅनिंग असतात, त्याच्यासाठीचे रणनीत्या असतात आणि या रणनीत्या सध्या तर यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। आतमध्ये आहेत आशिष। लोअर फुल टॉस, कव्हर पॉइंटला खेळायला गेले, तिकडे आहेत प्रथमेश या नावाने देखील ओळखले जातात। रन नाही मिळणार आहे, डॉट बॉल आलाय। तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते। सुमित स्ट्राईकवर आहेत। रिवर्स खेळायला गेले, स्टंपच्या समोर सापडले। आणखीन एक विकेट LBW आशिष पालच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आलेली आहे। JVA ब्रदर्स विकेट। कोई आवश्यकता नहीं थी इसे स्ट्रोक की, जहां पर टीम मुश्किल में हो आड़ा टेढ़ा खेलने का कोई आवश्यकता था नहीं, लेकिन एक गलत शॉट सिलेक्शन, गलत चयन किया। लेकिन ये गेंदबाज चतुर है, चालाक है और अपील जैसे हुई अंपायर ने अपनी उंगली खड़ी कर दी। और चंदू सर कहते हैं ना कि आप अपने विपक्षी को रीड कैसे करते हैं, वो करने वाले क्या है, ये पढ़ना बहुत जरूरी है। और यहाँ पर ना बहुत अच्छे तरीके से गेंदबाज ने बल्लेबाज को रीड किया है। मार्गस्थ आहे। 18 रन झालेले धाव फलकावर। इंडिया कप चौथं पर्व पटना बिहार। ऑफ स्टंपच्या बाहेरून लॉफ केलाय, स्ट्रोक खेळलाय, हातातच जातोय। आणखीन एक चूक केली आहे आशिषच्या खात्यामध्ये। चौथी विकेट आली आहे। सगळं काही आशिषच्या मात्र या ठिकाणी मनाप्रमाणे होताना पाहायला मिळतं। इकडे कोचेस देखील खुश आहेत, चंद्रकांत शिंदे, निलेश परदेशी, हे टीमचं मॅनेजमेंट देखील सध्या खुश पाहायला मिळत आहे कारण मोठी विकेट आली आहे आणि ती सुद्धा प्रदीप पाटील। JVA ब्रदर्स विकेट। और चंदू सर अगर एक चीज पे अगर नजर डाले ना तो अभी तक जो गेंदबाजी हो रही थी ना 115 से ऊपर का स्पीड रखा था। ये वाला अगर गेंद देखे ना तो 104। आणि आता IPL यानंतर असेल। हो हा बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला आणि रन मात्र तिकडे मिळणार नाहीये। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 18 झाल्या, 6 विकेट माघारी। जिग्नेश पटेल टीमचे कॅप्टन आणि दीपक गढवी मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आहेत।